हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज संडे आहे. संडेच्या दिवशी फुल रेस्ट. हे बघा माझा टेडी. बघा माझी बुबू. मला ना हा 2-3 वर्षापूर्वी बर्थडे गिफ्ट आला होता. सुहानीने मला बर्थडे गिफ्ट दिला होता हे. तर तो मी आता यूज मध्ये काढला. याच्या आधी यूज मध्ये नव्हताच. आज संडेच्या दिवशी ऍक्च्युली आज फ्रेंडशिप डे पण आहे आणि संडेच्या दिवशीची मजा मस्ती तुम्ही बघा. ऋतू आणि मी वेफल खायला जाणार आहे. सो तुम्ही ती पण मजा मस्ती बघा, सगळं बघा. आणि माझा आजचा आउटफिट कसा आहे मला कमेंट बॉक्समध्ये जरा सांगा. ही पॅन्ट होती झुडिओमध्ये. ही मी काहीतरी 200ला भेटली मला. पण छान आहे, आवडली. आणि टॉप तर काही माझ्या घरचाच आहे. सो मला आउटफिट सांगा. मम्मीने आता मस्तपैकी वडापाव केलेत खायला. लेट मी शो यू. एक सेकंड. सॉरी, लाईट बंद गेली. हे बघा, मला असं वाटतंय वडे ना बटाटे ते पातळ झाले माझ्या मम्मीकडे. बघा. आज संकष्टी चतुर्थी पण आहे, त्याच्यामुळे आज नो नॉनव्हेज. आता मला थोड्या वेळाने गणपतीचा अभिषेक पण करायचा आहे, कारण आज चतुर्थी पण आहे. मम्मी वडे काढू का? काय? हा, एक मिनिट मी काढते. तू ते त्याचे टाक ना दुसरे. वडे पातळ झाले का आज? टाक. मी मोठे मोठे वडे घालते. देऊ का हे खायला? पाव आणले? चला मी आता वडापाव खाते. मी व्हिडिओ शॉट करायचा नक्की पहा. हा बस. आ एकदा खाऊन पिऊन झाला ना, खूप कंटाळा येतो मला. लिटरली आता देवाचं वाचायचंय, पण इतका कंटाळा आला ना, अजिबात वाचायची इच्छा नाही राहिली. बाळा, हे धर. मी फेस वॉश बघ ना, तुझ्यासाठी आहे फेस वॉश. कीप इट फ्रेश. हे मेन धर. धर ना रे, तुझ्यासाठी आणलाय. पाणी पाडशील. लडकी पापा के परी है. ती पप्पा ग जाते बस. फ्रेंड्स, I bought new lipstick from Zudio. मी काल गेले होते तेव्हा ही आणलीये. त्याचा शेड आहे, एक मिनिट पहिले सांगू द्या. Zudio ग्लॅम टीज मॅट लिपस्टिक. शेड आहे चोको ब्लिस BR01. सो आता मी तुम्हाला हे लावून दाखवते. पहिले तर मला हे ओपन करायला लागेल. अजून मी याचं पॅकेट पण नाही ओपन केलंय. जस्ट अ सेकंड. आता हे ओपनच कधी व्हायचं? अजून मीच लावून नाही पाहिजे. तिथे मी जरा ट्रायल घेतला होता, पण ऑलरेडी माझ्या लिप्सवर ना एक लिपस्टिक होती म्हणून. आणि ही लिपस्टिक मला कितीला पडली आहे? ह्या लिपस्टिकची ओरिजिनल किंमत आहे, दिसते तुम्हाला किती आहे? 199. पण मला ही सेलमध्ये पडली आहे फक्त आणि फक्त 49 रुपीजला, म्हणजे 49 रुपयाला पडली. कळलं? म्हणून सेल असल्यावर झुडिओला जात जा. आता ही कधी निघणार? हो, फायनली निघाली. सो हा शेड आहे त्याचा. आता मी ही लावते. हे बघा. येस, रिली नाईस. मस्त आहे ना शेड? मला पण आवडला. दिसली? नाईस लिपस्टिक यार. मस्त 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 मस्तच आहे, म्हणजे लिटरली मस्तच आहे. हे बघा, लाईट मध्ये पण छान दिसते. सुंदर आहे. तुम्ही पण जा नक्की. सेल चालू आहे ते तोपर्यंत जा. येस, मी हेअर वॉश केलाय, पण मी त्याला ना सिरमच नव्हतं लावलं. सो मी हे लिवॉनचं जे सिरम आहे ते
दोन वेळा म्हणजे 2 पंप्स घेतलंय आणि पूर्ण हेअर्सला लावते. याचा ना स्मेल खूप खूप जास्त छान आहे आणि प्लस हे सिरम पण चांगलं आहे म्हणजे केस जास्त ड्राय किंवा फ्रीझी अशी होत नाहीत. हाय ग, समटाइम्स आय फील की मी उगाच ही पुढची पुढची केस कट केली. काय उभे राहते काय कशाचा नंबर ते पेन धर. फ्रेंड्स, तुम्हाला मला ह्या कपड्यांमध्ये पाहून असं नाही वाटत आहे का जरा मी बारीक झालीये? मला तरी असं वाटतंय. पण बारीक होण्यासाठी मी ऍक्च्युअल मध्ये काहीच नाही केलंय. पण मला असं वाटतंय की जे जुलाब वगैरे मला जे झाले ना, मी मध्ये जे आजारी पडले होते, जुलाब झाल्या, उलट्या झाल्या, बरंच काय काय झालं, त्याच्यात माझं पोट एकदम प्लेन झालंय. जे काही मला ब्लोटिंग बिटिंग झाली होती ते सगळं निघून गेले. मला तरी असं वाटतंय. बघा ना, म्हणजे सिरियसली मी त्या दिवशी पण, तुम्ही आता माझा लास्ट ब्लॉग पाहिला असेल की नाही काय माहिती, मम्मी सोबत मी जे बाहेर गेले होते त्याच्यात पण बघा, मला त्या डॉक्टरांच्या इथे जे वेट मशीन होती त्याच्यात माझं वजन 53 चालू होतं. आणि आत्ता पण बघा तुम्ही, म्हणजे भारी वाटतंय, छान वाटतंय. बघा, असं पण नाही की मी याला कुठून मागून धरलंय वगैरे, हे बघा काहीच नाही केलंय. पण तरी सुद्धा मला असं वाटतं मी बारीक झालीये. आता कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगा. काल सुद्धा मी बाहेर फ्रेंडसोबत जेवायला गेले होते, पण मी दुपारी जेवले, मी रात्री जेवले नाहीच. मी आता जेवढं ट्राय करते तेवढं असं ट्राय करते की पोर्शन कंट्रोल व्हावा, कारण काही झालं तरी खाणं जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत बाकी काहीच होऊ शकणार नाही. आणि मोस्टली मी हल्ली आता म्हणजे जेव्हापासून मी आजारी पडले त्याच्यानंतर मी मोमोज नाही खाल्ले, स्पेशली मैद्याचं वगैरे काही नाही खाल्ले. काल सुद्धा मी बार्बिक्यूला गेले होते, तिथे सुद्धा मी मैद्याचं काहीच नाही खाल्लंय. ग्रिल जे होतं, रोस्टेड जे होतं तेच बऱ्यापैकी खाल्लंय. सो मला जेवढं जेवढं जमतंय, आय नो मी फूडी आहे, मला जास्त जमणार नाही, पण जेवढं जमतंय तेवढं आय विल ट्राय माय बेस्ट. आणि मी लवकरच काय सिरीज चालू करेल वेट लॉसची. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आता मला एकदा वेट चेक करायचं माझं, पण मला माहित नाही आमच्या घरातली वेट मशीन आहे ती परफेक्टली चालू आहे की नाही. बघते उभे राहून. याच्यावर तर बेकार धूळ पण बसली. हे बघा किती, याच्यात मला किती दिसतंय. अरे याच्यात पण कमी दिसतंय. म्हणजे खरंच कमी झालंय का? मी रात्री सुद्धा नाही जेवले. हा, मी जसं तुम्हाला बोलले सिरियसली. हे बघा ना, मला असं वाटतं कमी झालंय. आणि मला ते ब्लोटिंग पण नाहीये. हे बघ आता कसं दाखव. हे बघा, नाहीये, दिसतंय. आनंद आनंद. प्लीज 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 सगळ्यांनी वजन मेंटेन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. लोक बोलतात महागातली कपडे चांगली वगैरे दिसत असतात, काही नाहीये. इफ यू आर इन शेप देन तुम्हाला चीप आउटफिट सुद्धा चांगला दिसतो, एवढंच मला माहिती. ओके. आज आहे संकष्टी चतुर्थी, म्हणून आज मी गणपती बाप्पाचा अभिषेक पण करणार आहे. काहीच देवासाठी नाही करत आहे, सगळं स्वतःसाठी चालू आहे हे. पण आता चालू आहे. तर गणपती बाप्पाचा अभिषेक करण्यासाठी मी काचेच्या वाटीत दूध घेतलंय, पाणी आहे, हे ताम्हण आहे, आणि ती गणपती बाप्पाची मूर्ती आहे, ती छोटीशी. त्याला श्वेतार्क गणपती म्हणतात. तर श्वेतार्क गणपतीची मूर्ती आहे. आता मी पहिले अगरबत्ती लावते देवाला, स्वतःला हळदी कुंकू लावते आणि मग अभिषेकाला सुरुवात करते. तुम्ही पण नक्की देवाची पूजा जसं जमेल तसं करत जा. आय नो खूप लोकांना कामामुळे वेळ भेटत नाही, पण जर देवाने आपल्याला वेळ दिला नाही तर आपल्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण 2 मिनिटं देवासाठी नाही, स्वतःसाठीच काढू शकतो, ओके नाही? बाकी तर कामात देव आहेच, पण थोडंसं 2 मिनिटं देवासोबत बसावं. आय नो खूपदा मला नाही जमत हे सगळं करायला, बोलणं खूप इझी आहे, पण जेव्हा जेव्हा जमतंय तेव्हा तेव्हा मी नक्की करते, आणि तुम्ही सुद्धा करा. आता पहिले मी गणपती बाप्पाची मूर्ती खाली घेते. गणपतये नमः. त्याच्यानंतर हे पाण्याचा ग्लास, याच्यात आहे दूध, याच्यात आहे हळद कुंकू, आणि येस दॅट्स इट. अजून काही नाही लागत आहे.
गणपतये नमः. ओम गणगणपतये नमः. ओम गणगणपतये नमः. क्लीं गौं ह्रीं महागणपतये स्वाहा. क्लीं गौं ह्रीं महागणपतये स्वाहा. क्लीं गौं ह्रीं महागणपतये स्वाहा. ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवा भद्रं पक्षे माक्षभिर्जत्रा सीर्याङ्गे तिष्ठवासस्तनवे वेशम देवहितेदाय. ओम स्वस्ति न इंद्रवृषवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो वरिष्ठनेमी स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. सो अशा प्रकारे देवाचा अभिषेक करून झालेला आहे. आणि हे जे ताटातलं म्हणजे दूध आहे आणि पाणी मिक्स आहे, याच्यात दोन्ही आहे. तर मला असं वाटतंय की हे झाडांना टाकावं, तुळशीला न टाकता बाकीच्या सगळ्या झाडांना टाकावं, कारण गणपतीला तुळस चालत नव्हती. म्हणजे मी पण अशी ऑनलाईन स्टोरी ऐकली आहे, आय डोंट नो एक्झॅक्टली. मी हे बाकी सगळ्या झाडांना थोडंसं थोडंसं पाणी टाकते. काय माहित का, आपण देवाची पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, खूप खूप जास्त. आणि त्याच्यात ना फॅन लावलेला नव्हता, माझ्या मम्मीने आता पण फॅन लावला. आता इतकं बरं वाटतंय ना. आता भूक पण लागली. मम्मी काय करते, काय करायचं खायला? अगं तुला भूक नाही, आम्ही कमी खाल्ली. आम्ही कमी खाल्ली, तू जास्त खाल्ली. बाळ घरात आहे. अच्छा, आता एवढं सगळं हे उचलून ठेवते. ऐक, गरम झालं बाबा, मला खूप गरम झालं होतं. पण आता मधून उठता पण येत नव्हतं आणि काहीच करता येत नव्हतं. आता फायनली देवपूजा झाली आहे. म्हणजे करायचीच होती असं काही नाही, पण वाटलं मनाला करावं. आणि ते मनात आलंय तर मग ती गोष्ट व्हायला पाहिजे असं मला वाटतं. भेटत नव्हतं, तुला भेटले तर वाया तू याच होत्या मान. आत्ताच जास्त अभिषेक झाला आणि मी बसले तेवढ्यात काय आले. गेलं का नाही, काय उपवास होतो? नाही गाणं काय असं संकष्ट करते का तू? नाही तुझी नाही बाबा, मी काय पहिल्यापासूनच नव्हते दरीतले तर असे दोस्त कुणीतरी धरा कोणीतरी धरा. मम्मी त्याला म्हणली तू धर, तुला धरायचं. असे दोस्त सारखं नाही का म्हणत संकष्ट धरा. आता म्हणतो ना, पहिल्या तुम्ही तर सवय लावली होती, 4 जणांना होती तुमच्या चौघांना. हा काय झालं स्वयंपाक. आणि आता तो माझ्या मागायचं आहे का, मग मी तुम्हाला तू काय करणार आहे, तू तरी एक घरा पाहिजे करते म्हटलं. विशू कधी करायची तिने आता सगळं, पण आता म्हणते मला आता श्रावणापासून मी सुरुवात. आज धरला का तुम्ही? नाही आज नाही धरला मी. गणपती पासून चालू करायचं ना, श्रावणापासून. चतुर्थी नाही चालू करणार मी, सोमवार. सोमवार तर असतातच तसे पण ग, 16 सोमवार करायचे. त्यावेळी बघतो. अवघड आहे. कोणी केलंय का? वर्षताईने केले. हा 16 सोमवार केलेले वर्षताईने. तिला मला एकदा चालू करायचं, तिला विचारायचं. 12 तारखेपासून आहे ना श्रावण, अमावस्येनंतर. उद्यापासून आहे. पूजा चालू आहे तिथं. नाही 3 ऑगस्ट पासून आहे. आपण नव्हतो का शंकराच्या मंदिरात गेलो, तिथे पूजा चालू आहे. ही तोंडली आहे, याला ना मी मीठ लावून ठेवलंय. याला थोड्या वेळाने पाणी सुटेल. याच्यात डाळ खिचडी लावली आहे. आता ही तोंडली ह्या तेलात मला तळून घ्यायची. मला डाळ खिचडी सोबत किंवा भातासोबत किंवा अजून कशाही सोबत, कुठल्याही फूड सोबत मिठातली तोंडली खायला प्रचंड आवडते. मला तोंडली आवडत नव्हती, पण मी एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले होते, तेव्हा ते म्हणाले तोंडली खात जा, तोंडली स्किनसाठी खूप चांगली असेल. तेव्हापासून मी तोंडली अशी बनवायला लागले. तोंडलीची भाजी अशी मला नाही आवडत, पण हे असं केलं ना नुसतं फ्राय तर मला खूप आवडतं. खूप टेस्ट लागते, यम्मी लागते. आता फक्त याला मीठ लावून ठेवलंय मी, आता ते तळून घ्यायचं. असं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप 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 आवडेल. खूप यम्मी लागते तोंडली, नक्की ट्राय करा. आता इकडे कुकरच्या शिट्ट्या होत्या, तोपर्यंत ह्या तेलात ना मी तोंडली तळून घेते. हे काळं दिसतंय तुम्हाला, त्यात असं समजू नका याच्यात सकाळी वडापाव तळलेले आहेत म्हणून तसं वाटतंय. बाई मला लय भीती वाटते. याच्यात ठेवते मी, हा याच्यात ठेवून तळते. तर ना हे डेंजर उडतं. दिसलं किती डेंजर उडालं. सगळं एकत्र टाकून देऊ का? सगळं देते एकत्र टाकून. हा आता हे पण टाकते. अरे यार, असं वाटतंय आधी पापड तळून घ्यायला पाहिजे होते, मग हे सगळं तळायला पाहिजे होतं. पापड ह्या तेलात तळतील की नाही सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये.
खाली उतरवून ठेवते. कुकर खाली उतरून ठेवला. आता मला ना ते 4 पापड आहेत ना हे भाजून घ्यायचे. असं डाळ खिचडी किंवा डाळ भात किंवा मसाले भात असं काही असेल ना ते मला पापड खायला खूप आवडतं. आणि आता मला नाही वाटत ह्या तेलात मला पापड तळता येतील, कारण ते थोडंसं काकडी टाईपच असतं ना. म्हणजे मला माहित नाही, ऍक्च्युली येऊ पण शकतात तळता, पण मी म्हटलं नको बाबा रिस्क घ्यायला, त्यापेक्षा रोस्टेड पापड खाल्लेलं परवडेल. तसं इथे एवढं आहे तळलेलं. डाळ खिचडी किंवा भाताचा कुठलाही प्रकार कोणाकोणाचं कम्फर्ट फूड आहे ना, हे मला तुम्ही प्लीज सांगा कमेंट बॉक्समध्ये. मला तरी खूप 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 आवडतं. आणि स्पेशली पाऊस वगैरे असेल ना तर असं खायला खूप भारी वाटतं. असं तळलेलं वगैरे. तसं मम्मीने सकाळीच वडापाव केले, पण मी खूप कमी खाल्ले. 2 आहेत वडे जे तुम्हाला मी मगाशी दाखवले, तर त्याचं मला असं वाटतं 4-5 वाजता खाऊन घ्यावं आणि परत काही नाही खाल्लं तरी जमेल. पण डिपेंड की मम्मीने काही टेम्पटिंग खूप काही बनवलं तर मग खाईल मी. झालेत नुसते 5 पापड तळले, तर पप्पा पण येतील. मी खाऊ एकत्रच खाऊ की मी आधी बसू मला कळत नाही. नाही बघा ते सुद्धा तयार झाले मस्तपैकी. हा जो भात आहे ना याच्या शिट म्हणजे पूर्ण याला थंड नसतं होऊन द्यायचं. याच्या शिट्ट्यामध्ये मध्ये काढत राहायच्या, का माहितीये का? नाही तर मध्ये खिचडी जी आहे ना ती घट्ट घट्ट होत जाते. मस्त झाली डाळ खिचडी, दिसते भारी दिसते. आता मी याच्यात प्लेट मध्ये असे दोषला काढते. दिसते ना त्याची कन्सिस्टन्सी बघा. टेम्पटिंग. त्याला पापड देते. हे तर तो खात नाही, पण देतो थोडस, त्याला नाही आवडत हे सगळं. बघा किती टेस्टी दिसते. टेम्पटिंग ना, भारीच. सो बेसिकली दिस इज माय कम्फर्ट फूड. मला खूप 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 हे जेवण मला खूप खूप आवडतं. आता मला पहिले डाळ खिचडी खूप गरम असेल, खूप एक्स्ट्रीम, तरी पण खाऊन बघायचे. एकदम खरं सांगते, पावसाळ्यात हे जेवण यम्मी लागतं, यम्मी. याची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये देईन. खूप टेस्टी लागते. खूप जण डाळ खिचडीमध्ये कांदा वगैरे टाकतात, मला नसला तरी जमतो आणि काही नाही, टेस्टी खूप खूप टेस्टी लागतं. मला एकदा व्हेजिटेबल खिचडी बनवायची, मी ती पण बनवणार आहे. मी खूप वेळची टेरेसवर वॉक करत होते. जवळजवळ 6ला वगैरे आली असेल. आता 6:45 झाले. असं वाटतं आता खाली जावं, खूप दमली आहे. एकतर सकाळपासून चेहरा पण नाही धुतलाय. जी क्रीम लावली ती डॉक्टरांनी मला अर्धाच तास लावायला सांगितले, पण मी ती क्रीम 2-2, 3-3 तास लावून बसत असते. पण असं नाही करायचं, त्याच्यामुळे मी आता खाली जाते, फेस वॉश करते. घरात बघा माझी मम्मीचा पसारा असाच पडलाय. मला असं वाटतं मम्मीचा नाहीये, ताई घरात आली आहे, सो ताईचा पसारा असावा मला असं वाटतंय. आय एम नॉट शुअर. सो माझं झेप्टोचं पार्सल आलंय. मी हे ग्रीक योगर्ट ऑर्डर केलेलं. याच्यात बघा 8 ग्रॅम प्रोटीन आहे आणि 5 रुपयाला 2 काकड्या मला भेटल्या, सो त्या मी ऑर्डर केल्या होत्या. आता 5 रुपयाला भेटल्याच आहेत तर मग ऑर्डर करायला काही जात नाही ना. आणि आणि काय नाही, आता फेस वॉशने पटकन तोंड धुते, कारण सकाळपासून ते तोंड नाही धुतलंय. अगं बाई दोघे झोपले आहेत, त्या दोघींची मज्जा चालू, मज्जा. हाय ग. असं काही नाही, तुम्ही आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि काय नाही, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्यांना बाय बाय. स्किनची काळजी घ्या. मी वेट लॉसची सिरीज चालू करू की नको मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगा. ओके, बाय बाय.